पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन, सामाजिक ऐक्याचं दर्शन. भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ आणि रमामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून भव्य आणि दिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मिरवणुकीनं पंढरपूर शहरात सामाजिक ऐक्य, बौद्ध संस्कृती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभावी जागर घडवला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली. पूजन युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक आणि पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या हस्ते करण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक लेझिम पथक, महिला गोप पथक, विविध वेशभूषा आणि घोषणांनी शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण केले होते. यावेळी मंचावर नगरसेवक संजय निंबाळकर, आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष पवार, अरविंद कांबळे, आरपीआय नेते आप्पा जाधव, सुखदेव माने, राम सर्वगौड, राम खरात, शांतीदूत गावकरे आदी मान्यवर उपस्थित होते. युवक नेते उमेश सर्वगौड यांचं सामाजिक कार्य सर्वत्र गौरवले जाते. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते युवक नेते उमेश सर्वगौड यांचं सातत्यपूर्ण सामाजिक योगदान. ते वर्षभर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे प्रचारक म्हणून कार्यरत असतात. प्रत्येक महापुरुषांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन, जनजागृती कार्यक्रम तसेच गरजूंसाठी मदतीचा उपक्रम सातत्याने राबवत असतात. प्रभागातील जनतेशी प्रत्यक्ष संवाद ठेवून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असलेले उमेश सर्वगौड हे युवकांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून उदयाला आले आहेत. राजकीय चर्चेला नवे वळण, किंगमेकर उमेश परिचारक यांचा पाठिंबा. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात हालचालींना वेग आला असून उमेश सर्वगौड यांना उमेदवारी देण्यात यावी अशी चर्चा शहरात सुरू आहे. मागील अनेक वर्षापासून ते नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे आहेत. विशेष म्हणजे मागील 20 वर्षांपासून पांडुरंग परिवार आणि परिचारक कुटुंबासमवेत ते सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत किंगमेकर समजले जाणारे उमेश परिचारक युवक नेते उमेश सर्वगौड यांच्यावर विश्वास दाखवून त्यांचा राजकीय हात बळकट करणार का याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली आहे.